आज आपण पाहणार आहोत त्या शाश्वत निरूपणामध्ये. सुरुवातीला आपण लक्षात म्हणजे माहिती आहे आपल्याला की आपली बुद्धी जिथे पोचत नाही, आपलं मन जिथे पोचत नाही, आपण विचार फक्त करू शकतो त्या ब्रह्मापर्यंत. असा जो काही विषय आहे इंद्रियाला तर नाहीच दिसत. डोळ्यांनी बघू म्हटलं तर काही ब्रह्म दिसणार नाही आहे. कोणी आपल्याला काही समजावून सांगितलं तरी ते आपल्याला कळणार नाही आहे. त्यामुळे आपल्या बुद्धी पोचत नाही, मन पोचत नाही, इंद्रिय पोचत नाही. आपल्या वासना तृप्त होण्यासाठी जे काही आपलं भोवतालचं जग आहे ते दृश्य जग हे सगळं आपल्याला कळतं. इंद्रियांना कळतं, मनाला कळतं, बुद्धीला कळतं. आपल्या इच्छा ज्या असतात त्या कशा तृप्त होतील याचा आपला प्रयत्न असतो. पण लक्षात असं येतं की हे सगळं जे आहे ते बदलतं असतं. म्हणजे आंब्याचे दिवस आहेत, कैरी असते, रंग वेगळा असतो, मग तो मोठा होतो, रंग बदलतो, चव बदलते, आकार बदलतो आणि मग तो झालं अजून बदल होतो, मग तो विनाशाकडे जातो. कधी कधी खराब होतो, कधी श्रिंक होतो, मग आपण तो सुरकुत्या पडल्या म्हणजे आता थोड्याला हवं. हे जे काही बदल आपल्याला सहज दिसतात हे बदल होत असतात. संबंध सृष्टीमध्ये कुठलाही विषय घेतला तरी या सृष्टीमध्ये असे बदल होत असतात. आंब्याचा काळ माणसांचं तसंच आहे. आपण जन्माला येतो, वाढतो, काही दिवस वाढतो, लहान बाळाचे मोठे होतो, त्यानंतर आपली वाढ थांबते. काही दिवस ती वाढ तसंच अन्न खातो, खातो पितो, तोच निसर्ग सगळं तसंच आहे, पण वाढ थांबते. असंच वाढत राहिलं तो काय होईल ना, त्यामुळे वाढत नाही. साधारण 18-20 वर्षापर्यंतची वाढ झाली की ती वाढ थांबते आणि वाढ नंतर मग आपण श्रिंक होतो. कधी कधी उंचीसुद्धा अगदी लक्षात येईल अशी कमी होते बरं का. म्हातारपणी उंची पण कमी होते. त्यामुळे असं सगळ्यामध्ये बदल होतात. केसामध्ये बदल होतात, दंत पडतात, सगळं जे काही आपल्याला मनुष्य देहातले बदल असतात ते आपण चांगले अनुभवतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दृश्य जगामध्ये बदल होतात याविषयी आपल्या मनामध्ये जराही संदेह नाही आहे. 5 प्रकारचे विकार या दृश्य जगाला आहेत. पहिला विकार हाच आहे की आपल्याला वस्तू नव्हती आहे नाहीशी होते. आधी नव्हतं, मग असतो, मग नाहीसे होतो. हा प्रत्येक दृश्य जगातल्या प्रत्येक वस्तूचा हा पहिला विकार आहे, पहिला नियम आहे. दुसरं असं आहे की आपल्याला इकडून तिकडे वस्तू ठेवता येते. वस्तू काय, माणूस काय, आपण इकडून तिकडे जातो. कुठलीही तयार निर्माण झाली या दृश्य जगातली वस्तू आपल्याला इकडून तिकडून हलवता येते. पण एकाच वेळेला अनेक ठिकाणी नाही जात. वस्तू एकच असल्यामुळे म्हणून शोधावं लागतं ना. ही एकच वस्तू अनेक ठिकाणी जर जात असती तर बरं झालं असतं. मला गमतीनं कधी कधी वाटतं की बाहेर पडताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते छत्रीचं लोढणं वाटतं. पाऊस नसेल आणि बाहेर पडतो आहे तो उगाचच घेऊन जायचं. तर असं वाटतं की काहीतरी अशी जादू पाहिजे. आला पाऊस की बटन दाबायचं की आधी छत्री घरातून बाहेर. तर तसं नाही होत. दृश्य जगामधल्या वस्तू अशा इकडून तिकडे स्वतःहून नाही जाऊ शकत, एका वेळेला अनेक ठिकाणी नाही असू शकत. असा हा विकार आहे दृश्य जगामध्ये. जसं नव्हतं, होतं आणि नाहीचं होतं, तसं त्या वस्तू जागच्या जागीच राहतात. त्या वस्तू आपल्याला हलवता येत नाही, आपल्याला हलवाव्या लागतात. तिकडून तिकडे जातात पण एकाच वेळी अनेक ठिकाणी नाही जाऊ शकत. दुसरं आत्ता म्हटलं तसं वस्तू वाढते किंवा लहान होते, दोन्ही गोष्टी घडतात, किंवा खराब पण होते. आता खाद्यपदार्थांचा विचार केला तर ती ताजी असते तेव्हा तिची चव चांगली असते आणि मग सकाळी लोक सांगतात छे आम्हाला सकाळची रात्री पण आवडत नाही, आम्ही रात्री ताजं करतो. याचा अर्थ बदल होतो, दुसऱ्या दिवशी बदल होतो. आता खाणारी माणसं परदेशामध्ये 8-8 दिवससुद्धा खातात, मग पण 8 दिवसांनी का होईना बदल होतो. तर असे बदल होतात हे आपण प्रत्यक्ष पाहतो. हा विकार आहे, दृश्य जगातल्या वस्तूंचा हा विकार आहे. आणखीन एक गोष्ट होते की निर्माण झालेल्या वस्तूवर संस्कार जे होतात त्या संस्काराने आपल्याला कितीतरी गोष्ट, जसं निसर्गाचा विचार केला तर निसर्गात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यापासूनच आपण वीज निर्माण करतो, विजेतूनच आपल्याला या सगळ्या एवढ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये अशा प्रकारचे बदल होतात हे आपण मान्य केलं आहे, प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहे. आता प्रश्न असा आहे की सत्पुरुषांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आपल्याला ह्या आजच्या समासात विचार करायचा की दृश्य जग तुम्हाला, आम्हाला आणि संतांना, सत्पुरुषांना एकाच प्रकारचं आहे, वेगळं काही नाही आहे. नाथांना, समर्थांना, तुकारामांना वेगळं जग होतं असं काही नव्हतं. आपण जे काही अनुभवतो ते जग त्यांनाही होतं. पण मग सत्पुरुषांचा अनुभव वेगळा का आहे तर ते मात्र असं म्हणतात की हे जे सगळं दृश्य जग आहे या दृश्य जगाचे हे जे काही आपण विकार आत्ता पाहिले त्या सगळ्या विकारांच्या मागे, म्हणजे या दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे अशी काहीतरी एक अद्भुत अदृश्य शक्ती आहेच आणि ती शक्ती हे सगळं करते आहे. त्या शक्तीला हे विकार नाहीत.
ती दिसत नाही, इंद्रियांना कळत नाही, मनाला माहिती नसते का बुद्धीला कळत नाही. ते आपण ती जी काही निर्विकार, जिच्याबद्दल आपण सांगू शकत नाही, अदृश्य आहे, ती शक्ती जी आहे, त्या शक्तीमुळे हे दृश्य जग चालतं, असा सत्पुरुषांचा अनुभव आहे. आणि मग हे ज्याच्यामुळे हे जग चालतं आहे त्याला जे नाव आहे ते शाश्वत निरूपण, त्याचा विचार आपल्या समासात करायचा आहे. त्यामुळे ही झाली आपली पार्श्वभूमी, की दृश्य जगातल्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, त्या काही आपण अमान्य करत नाही, पण सत्पुरुषांचं सांगणं आहे ते आपल्याला पटवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. की संत असं म्हणतात की या दृश्य जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, आणि ती मात्र आहेच आहे, शाश्वत आहे. ती होती आहे आणि नंतर नाहीशी होणार आहे अशी नाही, ती शाश्वत आहे, आणि ती शाश्वत गोष्ट हे सगळं चालवते. हा सगळा एकंदर आपल्या समासाचा विषय. आता आपण म्हटलंच आहे, नेहमी म्हणतो की समर्थ लोकशिक्षक आहेत, त्यामुळे शिक्षक कसा असतो की आपला मुद्दा पटवून द्यायला त्याला उदाहरणं घ्यावी लागतात. तर समर्थांनी या समासामध्ये जवळजवळ अर्धा समास म्हणजे पहिल्या 17 ओव्या या नुसती उदाहरणं घेतले एका पाठोपाठ. त्यामुळे सगळ्या 17 ओव्यांचा विचार केला तर आपल्याला, आपण आत्ता म्हटलं तसं की आपल्याला पटणारीच गोष्ट आहे की ह्या हो दृश्य जगामध्ये होतं. आता समर्थांनी थोडंसं अगदीच माणसांचं, आंब्यांचं उदाहरण नाही घेतलं, जरा आपल्याला अजून खोल नेलं, आपल्याला वरवरचं कळावं म्हणून मी आपल्याला दृश्य दिसणाऱ्या गोष्टींची उदाहरणं घेतली. समर्थ म्हणतात की सगळ्याची माती होते, पहिलाच घाव घातला, सगळ्याची माती होते. क्षणभर आपल्याला असं वाटतं की काय आहे, आपण दृश्य जगात एवढ्या सगळ्या गोष्टी बघतो आणि माती होते म्हणजे काय. मग त्यांनी उदाहरणं द्यायला सुरुवात केली की या मातीतून एखादं झाड तयार होतं, त्या झाडापासून फळं, फुलं, फांद्या, लाकडं, मग झाड सुकतं, पडतं, वाळतं, जळतं, माती होते. काय होणार, वर्षानुवर्ष टिकतं. आपण कितीतरी मोठमोठ्या झाडांचं पाहतो की अरे केवढा बुंदा आहे आणि केवढं किती वर्षांचं झाड आहे, कोकणात गेलं, परंतु त्या झाडांचं कितीही वर्ष राहिलं शाश्वत नाही. त्या झाडांचा परिणाम शेवटी काय होणार आहे, तर त्या रूपांतर त्याचं मातीतच होणार आहे. कितीतरी पृथ्वीपासून असे मोठ्या झाडांचं कशाला, तर अगदी वेल, पानं, फुलं, फळं असे साधे जरी वेल आपल्याला असले, पण पाणी जर त्यांना वेळच्या वेळी मिळालं नाही तर छान वेल फुललेला असतो गोकर्णाचा आपण पाहतो, पण कधी कधी असं होतं की अरे वेळेवर पाणीच नाही घातलं गेलं, मग फुलं यायची बंद होतात, ते फुलं लहान होऊन जातात, म्हणता तो वेल सुकून जातो. परिणाम त्याचा काय, कोरडा होतो, वाळतो, माती होते, काहीच त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे पृथ्वी म्हणजे माती आपल्या दृष्टीनं. मग असं सगळ्या वस्तूंचं होतं. निरनिराळी धान्य आहेत, आपण त्या धान्याचं अन्नात रूपांतर करतो, आपल्याला अनुकूल असं होईल असं आपण भाजतो, काय शिजवतो आणि अन्य काही गोष्टी करतो. या सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यासाठी आपण करतो की ते धान्य आपल्याला खाणं चांगलं जमावं, यासाठी त्या धान्यावर आपण काही संस्कार करतो आणि त्याचे पदार्थ करतो. पण आपण खाल्ल्यानंतर त्याचं काय होतं आणि ते पुन्हा रूपांतर मातीतच होतं. म्हणजे धान्य जरी झालं तरीसुद्धा त्याचं रूपांतर कशात होणार. अगदी आपण गोमाता म्हणतो, गोमाता मात्र खाते बिचारी गवत आणि आपल्याला दूध देते, पण त्या दुधाने आपण दूध घेतल्यावर त्याचं पुन्हा काय होतं. अशा सगळ्या गोष्टीच्या मुळापासून शेवटपर्यंत आपण जायचं म्हटलं तर सगळीकडे आपल्याला दिसतं की सगळ्या गोष्टींचं रूपांतर मातीत होत आहे. पशुपक्षी टोक चोच लागून काय मातीतले किडे खातात. किती जरी केलं तरीसुद्धा त्यांच्या त्या विष्ठा पडते, विष्ठा वाळते, वाळून त्याचा जो भुगा होतो पुन्हा त्याचं मातीतच रूपांतर होतं. किती 17 उदाहरणं ह्यांनी दिली. वास्तव असं वाटतं की एवढं काय करायचं, कळलं आता आम्हाला, होते सगळ्याची माती. पण असं नाही. लोकशिक्षक असणाऱ्या शिक्षकाला मुद्दा पटवून देण्यासाठी, आणि वारंवार आपण म्हणतो की सामान्य मुलं आहेत समर्थांच्या समोर, महंत तयार करायचे आहेत, त्यामुळे त्यांना असं खूप सांगितलं की त्यातलं थोडं आठवेल आणि थोडं ते आपल्या कीर्तनात, आपल्या निरूपणात सांगतील. म्हणून समर्थ खूप सारी उदाहरणं आपल्याला देतात. म्हणतात की अगदी माणूस मेला, मरण पावला, तरीसुद्धा त्याला जाळतात किंवा पुरतात, किंवा कधी जंगलामध्ये पूर्वी पायी प्रवास असायचा आहे की एखाद्या जंगलात माणूस मेला कळायचं पण कुणाला, तर मग वाघ सिंह खाऊन टाकायचे. कुठल्याही पद्धतीने माणसाचा देह गेला तरीसुद्धा होणार काय त्याचं, मातीच. पुरतात तरी ती मातीच होते, जाळतो तर राख होते, ती मातीच होते. असंच सगळं घडतं. म्हणजे वनस्पती असू दे, माणसाचा देह असू दे, सगळं जे काही त्याचं रूपांतर होतं मातीतच. जगातल्या अगणित
अगणित पदार्थांचा आपण विचार केला तरी सगळ्याचा आधार पृथ्वी आहे, ही गोष्ट खरी आहे. पृथ्वीतूनच ते निर्माण होतं, परंतु त्याचा लय पण पृथ्वीतच होतो. पशुपक्षी झाडपाला खात आहेत, त्याचा अगदी म्हणतात तसं बीज, एवढंसं बीज, त्या बीजाचं छान रोप बनतं. आपण विचार करतो की अरे खरंच सीताफळ एवढंसं फळ, त्याच्यामध्ये किती बिया, आणि त्या सगळ्या बिया जर आपण रुजवल्या त्याची होणारी किती रोपं. पण त्याचं शेवटी काय, असं शेवट जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की अखेर नाशच आहे, आणि नाश म्हणजे मातीचं आहे. किती किती बीजांच्या जरी राशी असल्या पेरल्यावर उगवतात, नाही असं नाही. आता अगदी पावसाच्या तोंडी आपल्या सगळ्यांना व्हॉट्सॲपवर सारखं आव्हान येतं की आंबे खाताय पण कोळी जमवून ठेवा, त्या धुवून वाळवून ठेवा, आणि मग कुठे जाल फिरायला पावसाळ्याच्या वेळेला तेव्हा टाका. गाडीतून जरी नुसत्या टाकल्यात तरीसुद्धा ते कोळी रुजते. 100 टाकले तर 10 रुजतील, पण रुजणार. तो विषय वेगळा आहे, पर्यावरणासाठी आपल्याला त्याची गरज आहे. पण याच्या दुसऱ्या टोकाला गेलं तर बीज जरी तयार हे झालं, रोप जरी आलं, झाड जरी तयार झालं, फळं फुलं जरी आली, तरी त्याचं भविष्य विचारात घेतलं तर पुन्हा मातीच, असं त्यांनी आपल्याला उदाहरणात सांगितलं. आणखीन एक सांगितलं, ज्याला अगदी आपण सोनं इतकं मौल्यवान आपण ठेवतो पण सगळे जपून. अगदी आपल्याकडे आजीची पणजीची एखादी साडी असली तर त्याच्यात सोन्याची तार आहे किंवा चांदीची तार आहे असं म्हणून ती अगदी आपण जपतो. अगदी त्याला जरा भोकं पडली, काही झालं तरीसुद्धा ती जपून ठेवतो. कितीही जपली. आमच्याकडे आहे, ह्यांच्या आजीचा एक शेला आहे, आणि आम्हाला काय माहिती नव्हतं त्याच्यात काही चांदीबिंदीची तार आहे वगैरे. त्यामुळे आम्ही आपलं शेला आहे म्हणून गणपतीच्या मागे तो लावायचो, आणि त्याला चांगला पिला भरपूर टोचायचो, कारण एवढी त्याचं बोल आहे माहीतच नव्हतं. पण लेकीच्या लग्नामध्ये मी म्हटलं एवढा शेला आणि पणजीचा, म्हणजे तिच्या आता खापर पणजीचा, तर म्हटलं मग आपण जरा पॉलिश होतं का विचारलं, म्हणून पुण्याला गाडगिळ्यांकडे तो शेला पाठवला ओळखीच्या मार्फत. आणि त्यांना म्हटलं असं जुना शेला आहे, म्हणजे किती वर्ष सांगता येणार नाही, आमच्या पणजी खापर पणजीचा आहे. तर मग त्यांनी ते पाहिलं आणि व्यवस्थित गुंडाळून आमच्या हाती परत दिलाय असं 4 बजावून, आणि म्हणाले याला पॉलिश होणार नाही, तुम्हाला कोणी पॉलिश करतो सांगितलं तरी देऊ नका, ही अत्यंत अमूल्य वस्तू आहे, याच्यात सोन्याची तार आहे, ठेवून द्या. आता किती ठेवून दिलं, उपयोग काय त्याचा? काही उपयोग नाही, कारण एवढा जड शेला आपण काही कुणी वापरू शकत नाही. तो किती सोनं असलं तरी, हे असं वाचलं की कळतं, किती जरी असलं तरी त्याची बातेच. अशा पद्धतीने मौल्यवान वस्तू, म्हणजे बाकी बी झाडं माणूस सगळं जाऊन दे, ज्याला अगदी खरोखर मोल आहे की आपण जपतो, तीही गोष्ट मातीतच जाते. त्यामुळे पृथ्वीतच धातू निर्माण होतात. सोन्याच्या खाणी बघायला जातो आपण, ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याची खाण बघायला डोंगरातून अशी छोटीशी आगगाडी काढली आहे, आणि काय सुंदर त्या आगगाडीतून दोन्ही बाजूला असं डोंगरात चकचक दिसतं. आणि मग नंतर फिरून आलो की मग त्या सोन्याच्या खाडीतून सोनं कसं गाळतात, कशा चाळणी असतात, मग सोनं आपल्याला मिळालं की लोक कसे आनंदतात, आरडाओरडा करतात, मिळत नाही काही पण ओरडतात. तर अशा सगळ्या गोष्टी आपण का पाहतो, कारण त्याला मोल आहे. आता तर अलीकडे लाखभर रुपये किंमत झाली आहे, त्यामुळे आता तर काही बोलायची सोय नाही. तर असा अग्नी पृथ्वीतूनच, धातू पृथ्वीतूनच निर्माण होतो आणि त्याचा लय पृथ्वीतच होतो. एवढं सगळं वर्णन करण्याची काय गरज आहे? दृश्य जगाबद्दल आपल्याला जरा तिरस्कार वाटावा. या दृश्य जगात आपण अडकू नये, हे सगळं मातीमय आहे, त्याच्यातून काही मिळणार नाही आहे, हे आपल्याला कळावं. यासाठी एवढी उदाहरणांची रेलचेल आहे. एकदा सांगून नाही की आपल्याला पटत, आपण काय पक्के आहोत. त्यामुळे आपल्याला सारखं हॅमरिंग करून विविध उदाहरणांच्या साहाय्यानं या दृश्य जगाबद्दल आपल्याला थोडंसं आकस बसेल की काय. आपण कधी कधी गमतीनं होतं, मी लेकीला म्हणाली आई साडी कुठली नेसू, मग मी तिला आपली सांगायचे घाल 17व्या कपाटातल्या 18व्या हँगरची साडी वापर. इतक्या असतात अहो कपडे, किती असायचे त्याला काही सुमारच नाही आहे. पण हे असं आपण गुंतत जातो. कुठेतरी मनात पाहिजे की अरे याला काय आहे, लय आहे, हे संपणार आहे. आणि दुसरं टोक पण आपल्याला माहिती आहे, किती मुलींचे फोन येतात मला, अहो आमची आई गेली, आईच्या खूप साड्या आहेत, काय करायचं हो. दुसरं टोक आहे की नाही, घेताना आपण शेवटी काय होणार त्याचं, हा सगळा विचार आहे. मग काय चंचल आणि काय शाश्वत,
हे सगळं सांगण्यासाठीचा हा समास आहे. पुष्कळ वेळा आपण हे जसं मातीचं म्हटलं तसं पाण्याचं ते म्हणजे धातू असू दे, मौल्यवान वस्तू असू दे, कुठलीही छोटीशी बी असू दे, काहीही असलं तरी त्याचा नाश पाण्यासारखी वस्तू, पाणीसुद्धा एव्हॅपोरेटच होऊन जातं, तेही राहत नाही. बरं ते काही होतं त्याची मुलं मातीच होते. जलचक्राचा विचार केला तर तेही आपल्याला कळतं. माती म्हणजे मातीचं पाण्याचं रूपांतरसुद्धा मातीत होतं. याला एक बारीकसा पुरावा आता आपल्याला जुना अनुभव आहे. आता आपण कॉन्क्रीटच्या जगात राहतो, पण अंगणामध्ये पाणी मारलं तर वास येतो किती छान मातीचा. याचा अर्थच तो आहे की त्या पाण्यामध्ये सुद्धा मातीमध्ये जो सुगंध आहे त्यात ते पाणी टाकलं की पाण्याला वास येतो. पृथ्वीचा अंश पाण्यात पण आहेच, पण त्या पाण्यामुळेच तर आपल्याला वास येतो. त्या पाण्यामध्ये त्या पृथ्वीचा अंश आहे आणि मग स्वाभाविकच पाणी जे आटतं ते पृथ्वी आपल्या पोटात घेते आणि तेही जातं, म्हणजे पाणीसुद्धा राहत नाही. एवंच काय पंचमहाभूतांनी हे सगळं जग निर्माण झालं आहे. ही पंचमहाभूतंसुद्धा लय पावतात, तीसुद्धा राहत नाही. काहीच राहत नाही या जगात. प्राणी नाही, पक्षी नाही, बी नाही, काही नाही. मौल्यवान वस्तू असू देत, नाही तर अगदी हे महाभूत असू देत, काहीच इथे राहत नाही. सगळं येतं, राहतं, जातं, असं सगळं आहे. आता असं जर सगळं आहे त्या सगळ्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की जमिनी खाली असणारे किंवा जमिनीवर निर्माण होणारे काही असू दे, म्हणजे झाडांचा विचार केला म्हणून जमिनीच्या वर, किंवा तुम्ही आम्ही माणसंसुद्धा, आणि जमिनी खाली असलं म्हणजे धातू वगैरे हे सुद्धा, या सगळ्या ठिकाणी जमिनी खाली असणारे किंवा जमिनीच्या वर येणारे किंवा आणखी आकाशात सुद्धा असणारे पक्षी उडतात म्हणून त्यांचा पण विचार करूया. या सगळ्या ठिकाणी अनित्यत्व आहे. इथे काही नित्य नाही, सारखं बदलतं आहे आणि नाश पावणार आहे. बदलतं तर आहेच, पण ते टिकणारं पण नाही, ते नाश पावणार आहे. आणि ह्याचा अर्थच असा आहे की हे सगळं अशाश्वत आहे. आता हे सगळं पटतं किंवा आपल्याला माहीत नाही अशातला की भाग नाही. एवढी उदाहरणं देऊन ते शिक्कामोर्तब करणं हा त्यातला खरा अर्थ आहे. म्हणजे 17 ओव्या पहिल्या समर्थांनी यासाठी खर्च केल्या की हे सगळं अशाश्वत आहे, त्यातलं काहीही टिकणारं नाही. आणि का टिकणारं नाही तर सगळ्याचं रूपांतर अखेरीला मातीत होत आहे. आता हे जर आपल्याला पटलं तर मग याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत काय आहे. आणि मग अशी म्हटलं तसं की सत्पुरुषांचा, संतांचा असा साधनेतला अनुभव आहे की या अशाश्वत असणारं जग, हे जे काही बदल होतात, निर्माण होतं, असतं आणि नाहीसं होतं, हे जे काही होतं कालावधी लागत असेल अनेक, प्रत्येकाला. माणसाला कुणाला 10 वर्ष, कुणाला 70, कुणाला 100 पुरी होतात. तर किती कालावधीत आपण इथे आहोत हे काही महत्त्वाचं नाही, परंतु जायचं आहे हे जसं आपल्याला कळतं. तर ते ज्या अधिष्ठानावर घडतं ते अधिष्ठान मात्र शाश्वत आहे आणि त्याला आपण ब्रह्म असं म्हणतो. शाश्वत ब्रह्मनिरूपण आहे ना. मग शाश्वत काय आहे, तरी अशाश्वत दुनिया चालवणारी गोष्ट शाश्वत आहे. आणि मग या अशाश्वत दुनियेचे जे सगळे विकार आपण पाहिले ते सगळे विकार ह्याला लागत नाहीत. मग पहिली आपण पाहिलं की आपल्याला शाश्वत जे आहे ते मनाला कळत नाही, बुद्धीला दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही, इंद्रियांना जाणत नाही. बाकी दुष्ट जग आपल्याला सगळं दिसतं. त्या प्रत्येक विकारांचा विचार केला तर अशाश्वत ज्या गोष्टी आहेत त्यातला कुठलाच विकार शाश्वतला लागत नाही. शाश्वत जे ब्रह्म आहे ते सगळीकडे भरभरून भरलेलंच आहे, ठासून. आणि इथे मात्र वस्तू इकडली इकडे आपल्याला हलवता येते. याचा अर्थच असा आहे अशाश्वत गोष्टीतल्या विकारांचा या शाश्वत कुठल्या गोष्टीवर किंचितही परिणाम नाही, किंबहुना नाहीच, असा दोन्हीचं हे आहे. ते जे शाश्वत आहे ते नित्य आहे, अनंत आहे, ठासून भरलेलं आहे. असं हे सगळं परब्रह्माचं वर्णन अनंत वेळा केलेलं आहे. पुन्हा एकदा आत्ता वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता होतं असं की जोपर्यंत आपल्याला या शाश्वत ब्रह्माचं ज्ञान होत नाही, नुसतं आपल्याला कळलं शाश्वत काय कळलं, पण म्हणून काय आपल्याला ते शाश्वत ब्रह्म कळलं आहे. मग ते शाश्वत ब्रह्म कळलं की आपल्या या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीचा इंटरेस्ट संपेल की काय, अशी आपल्याला भ्रांत वाटते. की म्हणजे अरे काय ते संसारात लक्षच लागणार नाही, जेवलं काय नाही जेवलं काय, कारण ते काय अशाश्वत आहे. ते काय खाल्लं काय तर जायचं आहे, नको जेवायला असं म्हणून बसली हातावर हात ठेवून कसं चालेल. ती घरातली माणसं म्हणते तुझं चालू दे, आम्हाला पाहिजे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की शाश्वत ब्रह्म ज्याला कळलं आहे त्याला ह्या अशाश्वत दुनियेबद्दल एक प्रकारचा तिरस्कार, घृणा वाटेल की हे जे खोटं आहे
त्याच्यात राहायलाच नको. मग संतांनी तसं केलं का? तर नाही केलं. संत ह्या जगातच राहिले. संताला पण दुपारच्या 12ची वेळ होती. मग फरक काय आला? फरक एवढाच आला की सामान्य माणूस काय करतो की या अशाश्वत गोष्टींच्या प्रेमात अडकतो. मला जेवायला हे 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 हेच हवं. तसं तुकाराम महाराज नाही म्हणाले, समर्थ नाही म्हणाले. भुकेला जाहेला, भुकेला कोंडा निजायला दोंडा असं म्हणतात. तर आता आपल्याला नाही चालणार भुकेला कोंडा. याचा अर्थ आपण ह्या शाश्वत गोष्टीच्या प्रेमात अडकलो. अमुक हे खावा, सारखं गोड नको, काहीतरी चमचमीत पाहिजे. किती दिवस झाले आई तू ना बटाटे केलेसच नाहीस असं मुलं म्हणतात. आणि आपण पण म्हणतो की खरंच बाई नाही केले, करूया बी आता. आता किती जरी आपल्याला अशाश्वत गोष्टी कळलेल्या असल्या तर या गोष्टी कराव्याच लागतात. मग ह्याच्याकडे बघायचं कसं? तर हे सगळं करायचं, पण आपल्या मनाला पटवायचं की हे सगळं अशाश्वत आहे बरं, याच्यात फार गुंतायचं नाही. म्हणे केले का नाही केले का, मी करायचं आहे पण असं मला मानायचं, असा त्याचा अर्थ. त्यामुळे हे सगळं सोप्या गोष्टींकडून मोठ्या गोष्टींकडे जायचं आहे आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून सुटायला. वडेबिडे सगळे इकडे आहेत ते जाऊन दे, पण आपल्याला अशाश्वत काय आहे? तर आता जर अशाश्वत असलेल्या दुनियेमध्ये परत यायला नको असेल तर शाश्वत काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि या अशाश्वत गोष्टींबद्दलचा विचार इथेच ठेवून आपल्याला जायचं आहे, ह्याच्यात गुंतायचं नाही. काय व्हायचं असेल ते होऊन दे, आपण कशाला त्यात गुंतायचं, असा सारखा मनाला आपण शिकवलं पाहिजे, हा त्याचा अर्थ. याला समर्थाने 2 शब्द वापरले, उभारणी आणि संहारणी. आपल्या शब्दांचा अर्थ काय? उभारणी कळतं आणि संहारणी पण कळतं. संहारणी म्हणजे नाश पावणं, उभारणी म्हणजे काहीतरी उभारणं. आता याचा अर्थ काय होतो की निर्माण होणं आणि नाश पावणं. उभारणी संहारणी म्हणजे याच्यासाठी आणखीन काही संतांनी 2 शब्द वेगळे वापरले, खाजणी आणि भाजणी. संत आपल्याला वेगवेगळ्या शब्दांनी हे सगळं पटवून देतात. जरा लोकांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटावं म्हणून वेगवेगळे शब्द वापरायचे. तर खाजणी भाजणी म्हणजे काय? त्याचा अर्थ तेच आहे की पंचमहाभूतातली प्रत्येक गोष्ट ज्याच्यापासून निर्माण होते आणि त्याच्याचमध्ये विलीन होते. मग अगदी मगाशी पण पृथ्वी जल सगळ्या जीव जो सगळ्याचं वर्णन केलं. कुठलीही गोष्ट म्हणजे अग्नीनं जाऊ दे किंवा नुसती पडली तरी पण ती झिजून जातेच असं होईल. या सगळ्यातून मग त्यांनी पंचमहाभूतांचा विचार पुन्हा एकदा 18व्या ओवीनंतर पण केला आणि दाखवून दिलं की तेज आहे म्हणजे सूर्य आकाशात आहे. त्या आकाशातल्या सूर्यापासून काय होतं तर अगदी पाण्यावरती तर सूर्याचा परिणाम होतो, तो लगेच जलचक्रातून आपल्याला कळतोच की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून परत पाऊस पडतो, असं हे चक्र चालू राहतं. बरं, जे काही पृथ्वीवरती पाणी पावसाच्या निमित्ताने पडतं ते सगळं जाऊन नद्यांना मिळतं, नद्या समुद्राला जाऊन मिळतात, असं सगळं चक्र अखंड चालू असतं. पण या सूर्यापासून या पाण्याचं पुढे काय होतं तर पुढे पण तेज पाण्याला शोषून घेतं, त्यामुळे जलचक्र होतं. पाणी पण तयार होतं, पुन्हा ते शोषून पण घेतलं जातं, पुन्हा तयार होतं, पुन्हा शोषून घेतलं जातं, म्हणून त्याला चक्र म्हटलं. पुढे म्हटलं की तेज जे आहे म्हणजे सूर्य जो आहे तो कसा निर्माण होतो तर म्हणजे तेज वायूपासून निर्माण होतो, पण पुढे वायूच त्याला विझवून टाकतो. वाऱ्याचे 2 प्रकार आहेत. आपण अग्नी म्हणून जर वाऱ्याचा विचार केला तरी आपल्याला कळतं की तो अग्नी वाऱ्यामुळे वाढतो. आग लागली आणि वारा असेल की तो अग्नी वाढतो, पण तोच वारा आपल्याला उन्हापासून आता हे मोठा करपंखा, तोच वारा आपल्याला शांत पण करतो. म्हणजे एकच वस्तू आपल्याला दोन्हीकडे पाणी जे आहे ते तेज पण वीज पण निर्माण करतं आणि इव्हॅपोरेट पण होऊन जातं, आपल्याला थंड पण करतं. तसं उष्णता पण अग्नी पण आपलं हे पण वाढवतो, प्रज्वलित होतो वाऱ्यामुळे आणि वाऱ्यामुळेच अग्नी विझतो सुद्धा. अशी पंचमहाभूतांची गडबड आहे. वायू वारा आकाशात निर्माण होतो, पण पुढे आकाशतत्वातच तो विलीन होतो. आपण म्हणतो ना छान वारा सुटला आहे आणि मग कुठे गेला? आकाशातच निर्माण झाला, आकाशातच विलीन झाला. त्यामुळे निर्माण पण तिथेच होतं आणि नाहीसं पण तिथेच होतं. तसंच आपलं सगळ्यांचं आपण निर्माण पण होतो आणि नाहीसे पण होतं. याला विश्वाची उभारणी आणि संहारणी असा समर्थाने विचार मांडला की उभारणी पण तेच करायचं, संहारणी पण त्याची करायची. दोन्ही गोष्टी तिथे होतात. पंचमहाभूतांमुळे निर्माण होतं, पंचमहाभूतांमुळेच नाश होतो. मग उरतं काय? ते उरतं ते शाश्वत परब्रह्म. म्हणजे आता 2 परब्रह्माच्या गोष्टी आपण सांगितल्या. पहिल्यांदा सांगितलं की ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, दृश्य जग आहे, त्या दृश्य जगाला समजणारी का दृश्य जग
निर्माण करणारी, दृश्य जग चालू ठेवणारी एक अदृश्य गोष्ट आहे ती परब्रह्म. आणि आत्ता आपण म्हटलं की असं निर्माण होणं आणि नाश पावणं ह्या दोन्ही गोष्टी घडतात. असा नाश याच्यातूनच घडून जे जो कोणी निर्माण करतो तोच नाश करतो असं होतं. मग उरतं काय, त्या उरणाऱ्याला परब्रह्म म्हणतात. अशी परब्रह्माची ओळख समर्थांनी 23व्या ओवीपर्यंत आपल्याला करून दिली. पहिल्या 18 ओव्यांमध्ये उदाहरणं दिली, मग उभारणी संभारणी किंवा खाजणी आणि भाजणी या 2 शब्दांनी आपल्याला दाखवून दिलं की निर्माण होतं, नाश पावतं. मग याच्या मागे असणारं जे आहे ते परब्रह्म. आणि मग असा जो सगळा पंचमहाभूतांनी नाश घडून येतो, मग उरतं काय, सगळ्यांनी जर असं ज्यांनी कोणी निर्माण केलं त्याच्यातच पुन्हा विरून जाणं असंच असेल तर मग उरतं काय, तर ते जे उरलेलं आहे ते परब्रह्म. आता एकीकडे उरलेलं आहे ते परब्रह्म म्हटलं, पण त्याच वेळेला लक्षात ठेवायचं की ह्या सृष्टी निर्माण करण्यापूर्वीही ते होतं आणि सृष्टी लय पावली तरीही ते असणारच आहे. त्या परब्रह्माला काही आलं आणि गेलं, निर्माण झालं आणि नाहीसं झालं असे शब्द नाहीत, म्हणून त्याला शाश्वत परब्रह्म असं म्हटलं. आता या परब्रह्माच्या अधिष्ठानावर असंख्य जीव निर्माण होतात आणि जगतात आणि जातात. आम्ही सगळा विचार केला, जोपर्यंत आपल्याला हे शाश्वत परब्रह्म ही भानगड पूर्णपणानं कळत नाही. आपल्याला आता शब्दशः म्हटलं तर कळले, मी सांगते म्हणून तुमच्या माना हलतायत आणि मग कळल्यासारखं आपल्याला वाटतं आहे, हे सगळं बरोबर आहे. परंतु हे अगदी नुसतं कळलं आणि त्या संतांना कळलं आणि तसं आचरण झालं. आपल्याला कळतं पण वळत नाही, कळतं आपल्याला पण कळत नाही असं नाही. परंतु ते कळलं तरी आपल्याला ते तात्पुरतं असतं. पुन्हा आपण या दृश्य जगामध्ये वावरायला जातो, मग हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, ती असं का म्हणाली वगैरे वगैरे सगळ्यात आपण शिरतो. या परब्रह्माला हे काही नाही आहे. त्याला सुख नाही, दुःख नाही, द्वेष नाही, मोह नाही, राग नाही, लोभ नाही, कोणाशी स्पर्धा नाही. हे सगळं आपल्याला आहे. आणि हे सगळं जे काही आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपण 23 तास अडकतो. 1 तास आपण या परब्रह्माचा विचार करतो, नाही अशातला भाग नाही. पण जोपर्यंत ते आपल्याला 24 तासाचं कळत नाही आहे तोपर्यंत 23 तासातलं हे सगळं जे काही आहे लोभ मोह हे कसं काय जाणार. म्हणून मग आपल्या लक्षात येतं की म्हणून आपला जन्ममृत्यू चुकत नाही. कारण त्या 23 तासामध्ये हे जे सगळं आहे ना, राग लोभ मदमत्सर स्पर्धा आहे, द्वेष आहे, तर या सगळ्यामुळे आपली जी कर्म होतात त्या कर्मामुळे पुन्हा चक्र आपलं चालू राहतं, येणे जाणे सुरू राहते. पुन्हा यायचं आहे असं वाटतं, आपण पण कबूल करतो, काय माहिती हा काय शेवटचा जन्म आहे, यायचं आहे पुन्हा भोग भोगायला असं म्हणतो आपण. त्यामुळे आपल्याला हे जन्ममृत्यू चक्रातून आपली काही सुटका नाही अशी आपली पक्की खात्री आहे. आणि तुकाराम महाराज वगैरे म्हणतात, आम्हाला काही परत येणे नाही, आम्ही आलो तुम्हाला दाखवण्यासाठी, असं ठामपणानं म्हणू शकतात. तसं आहे. मग आता ह्या येतो म्हणजे काय, तर आपल्याकडे साधारणपणे हिशोब असा आहे, पूर्वी झालेला आहे, 84 लक्ष योनीमध्ये हे जीव येतात. 4 प्रकारांनी येतात, अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज. हे 4 प्रकार, 4 कॅटेगरी आहेत. या सगळ्या 84 लक्ष योनी ह्या 4 कॅटेगरीमध्ये असतात. पण ह्या जीवाच्या रूपाने जे काही जन्म घ्यावा लागतो, काही अगदी चिळकासारखं बारीकसं असतं, त्याला काही मिनिटाचंच फक्त येणं जाणं असतं. तुमचा आमचा विचार केला तर आपण 100 वर्ष पण जगू शकतो. त्यामुळे कालावधी वेगवेगळा आहे. पण या 4मध्ये आपलं की अगदी पशुपक्षी प्रत्येकाचं हे ठरलेलं असतं आणि तेवढ्या आयुर्मर्यादेमध्ये ती मंडळी राहतात. 25वी जी समर्थांची ओवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या जडाचं रूप चंचळात आहे. शब्द कळतात जड आणि चंचळ आपल्याला. चंचळाचं मूळ निश्चळात आहे आणि निश्चळाचं मूळ कशात आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. म्हणजे अदृश्य जगाचं मूळ आपल्याला कळलं कुठे आहे, ते कोण चालवत आहे ते कळलं. हे आपल्याला शाश्वत जे आहे ते शाश्वत आपल्याला कळलं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आपल्याला. या सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की आपल्याला सगळ्यांना हे शाश्वत परब्रह्म आहे ते कळावं. निर्माण झालं आहे ते खरं मानायचं नाही. अगदी टिकाऊ आहे, हो छान अमकेने घेतलं, असू दे, हवं आहे का मला ते, एक गेली की दुसरी गेली, लागतं हो, लागताना काही अर्थच नसतो. एक असतं घरामध्ये तरी आम्ही दुसरं आणतो आणि का तर वाटतं लागताना खरं काही अर्थ नसतो. समर्थ आपल्याला सांगतात की हे निर्माण झालं आहे ते जायचं आहे, कशाला त्याच्यात अडकत आहे. अशा अर्थाने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. जे निर्माण झालेलं आहे, जे दिसलं आहे ते खरं नाही असं सारखं मनाला पटवलं पाहिजे. आता हा झाला जे आपण लहानपणी भूमितीचा अभ्यास करताना
मराठी माध्यमामध्ये ज्यांनी अभ्यास केला त्याला एक हे प्रमेय सोडवताना एक रचना असायची की गृहीत धरलं जायचं, मग काय साध्य करायचं ते लिहायला लागायचं आणि मग सिद्धता काय काय करायचं. म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं ती सिद्धता. तसं समर्थाने इथे केलं आहे की हे जे सगळं आहे ते हे आपल्याला काय करायला पाहिजे की जे निर्माण झालेलं आहे, जे दिसतं आहे ते आपण खरं मानतो. हा आपला म्हणजे पूर्वपक्ष आहे. आपली नेमक्या चूक कुठे आहे तर आपल्याला हे दृश्य जग खरं वाटतं आहे, हा आपला पूर्वपक्ष आहे. आणि आपल्याला सिद्धांत काय करायचा आहे की जे निर्माण झालं आहे ते नाशिवंत आहे, ते शाश्वत नाही, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग हे सिद्ध करण्यासाठी पहिलं विरोधातच आहे ना की आपल्याला जे दिसतं आहे ते आपल्याला खरं वाटतं आहे. आता त्यापासून आपल्याला सिद्धांतापर्यंत जायचं आहे की जे आपल्याला दिसतं आहे तसं नाही आहे, हे काही खरं नाही. आता या दोन्ही पक्षांच्या पलीकडे जे सगळं भरलेलं आहे ते परब्रह्म आहे. म्हणजे ते परब्रह्म दिसत तर नाही आहे पण नाही आहे असं म्हणतात येत नाही आहे. अशा ह्याच्यात आपल्याला त्या परब्रह्माचा सिद्ध करायचं आहे. गृहीत ते आहे, गृहीत धरलं आहे काय, अहो दिसतं आहे ना आम्हाला, मग नाही कसं म्हणायचं. त्यामुळे त्या गृहितापासून आपल्याला नाहीच आहे, हे काही खरं नाही, या सिद्धांतापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि मग कसं जायचं तर मात्र संत सांगतात, समर्थ पण सांगतात, प्रचितीने घ्यावे, अनुभव घ्यावा. मी सांगतो म्हणलं का विश्वास टाकू, अनुभव घ्या, विचारानं त्याची खूण पटवून घ्या. इतकी उदाहरणं दिल्यावर आपल्याला पटलंच आहे हो. एकही आपण विचार करून बसायचं आणि बघूया ही वस्तू निर्माण झाली आहे आणि शाश्वत आहे अशी आपण दाखवून देऊ शकतो का, असं बसायचं. ध्यानाला बसलं की विचार करायचा की त्यांनी म्हटलं आहे ना की पूर्वपक्ष आहे सिद्धांत दाखवा, तर आपण शोधूया या विश्वामध्ये असं काय आहे की जे निर्माण झालं आहे आणि आहेच आहे. नाही हे नाही नाश पावणारच नाही. माझ्या आजीच्या वेळची पैठणी आहे, हो आहे ना, पण पुढे काय कधीतरी ती नाश पावणार. काही काही माणसं म्हणजे मी त्यांना चिकू मारवाडी नाही म्हणत तर काटकसरी म्हणते. आपल्या आधीची पिढी, आपण फार वेगळेच आहोत. आपण यूज अँड थ्रो याच्यामध्ये हळूहळू तयार झालो आहे. पुढल्या पिढीला नावं ठेवतो आहे पण आपण तसंच वागतो आहे की आपण सुद्धा आता काय पसारा घरात करायचा, जाऊ दे मुलं म्हणतात ते बरोबर घ्या टाकून, आणि आपण बराबर आधी वस्तू टाकायला शिकलो आहे. आपल्या आधीची पिढी खरंच काटकसरी होती. म्हणजे मला आठवत आहे माझे सासरे जे सगळ्याचे प्रचारक होते, 65 वर्ष प्रचारक होते, MSc MAd आणि युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडलिस्ट, इतका बुद्धिमान माणूस. पण त्यांचं किती काटकसरी जीवन होतं की एका एवढ्या बॅगेमध्ये त्यांचं सगळं असायचं. कारण कपडे 2च, एक अंगावर एक बॅगेमध्ये, फार काही त्यांना कपडे नसायचेच. आणि एक गुरुजींनी दिलेली अशी त्यांना रजई होती. ती रजईची आठवण का होते तर त्यांनी जणू काही ती शाश्वत असल्यासारखी त्यांच्या आयुष्यामध्ये, ती शाश्वत असल्यासारखी त्यांनी ती जपली होती, मरेपर्यंत जपली होती. आता ती वस्तू जुनीच आहे ना. ते जेव्हा 25व्या वर्षी आसाममध्ये गेले तेव्हा महाराष्ट्रातल्या या मुलाला थंडी सोसणार नाही आसामची असं गुरुजींना वाटलं, म्हणून गुरुजींनी एक सुंदर रजई यांना दिली होती की तू ही रजई वापर, तुला थंडीपासून जरा तिथे हे मिळेल संरक्षण, कारण कोणाकडे तरी झोपायचं. त्यामुळे ही रजई तू ठेव. फार सुंदर होती, आम्ही बघितलेले. ते काय करायचं आहे ती जुनी आता 65 वर्ष कशी रजई टिकेल, ते पहिले 10, 12, 15 वर्ष टिकली असेल. मग नाही म्हटलं तरी त्या कापूस त्यातला आतला गोळा व्हायचा. मग ते इथे घेऊन आले की ते उद्योग करायचे, ती उसवायचे, तो कापूस पुन्हा सगळा असा पिंजून स्वच्छ करायचे, पुन्हा तो त्याच्यामध्ये बसवायचे. स्वतः काही कोणाला बाहेर दिले नाही, ती मला गुरुजींनी दिले. का त्या श्रद्धा होती त्या रजईवर की जणू काही गुरुजींचा हात त्याला लागला आहे तर अन्य कुणाचा लागताच कामा नाही. अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनामध्ये असावा. आणि मग ते इथे ते करायचं. दर 2-3 वर्षांनी हा उद्योग असायचा. पुन्हा ते सगळी रजई असे व्यवस्थित आपण गोधडी कशी शिवतो ठराविक अंतरावरती शिवली तसं ती रजई शिवायचे. अखेरपर्यंत त्यांनी ते केलं होतं. पण पुन्हा विचार आला की हे शाश्वत आहे का हो. आता कुठेतरी माहीत नाही कार्यालयात कुठेतरी असेल, बाकीच्याला काय त्या रजईचं असं प्रेम नाही दिली असेल, पण कटजुनीच झाली होती ती, काही मोठी ठेवायची गोष्टच नव्हती. मुद्दा काय तर आपण ज्याला शाश्वत असं समजतो, आपले काही भाव असतात, आपलं काहीतरी प्रेम असतं वस्तूवर, त्या व्यक्तीवर, म्हणून आपल्याला ते शाश्वत आहे असं वाटतं. आपल्याला कळतं की वस्तू शाश्वत नाही आहे, पण आपण नाही ती अमकीने दिली ना, असू दे ती ठेवायला पाहिजे. ते अमकीने दिला त्याच्यावरचं जे प्रेम असतं ते त्या वस्तूमध्ये असतं. त्या वस्तूवरती प्रेम असो नसो, ती वस्तू शाश्वत नाही आहे माहिती असो नसो, पण ते जे व्यक्तीबद्दलचं
त्या प्रसंगाबद्दलचं जे प्रेम असतं त्या प्रेमातून आपण अशा गोष्टी गोळा करतो 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 आणि ठेवतो. तर ते प्रचितीनं समजून घ्यावं. समर्थ म्हणतात की असं होणारच. अगदी बरोबर आहे. असं आहे की समर्थांचा जर चरित्राचा आपण विचार केला तर त्यांच्यासुद्धा एक एक गोष्ट आहे की लेखन साहित्य किती होतं त्यांच्याबरोबर. ते प्रवास करायचे, कल्याण स्वामींच्या बरोबर सगळं सामान असायचं. तर कपडे बिपडे नव्हते, ठीक आहे, कारण कपडे लागायचेच त्यांना, अत्यंत 2 कपड्यांमध्ये भागायचं, बरोबर आहे. पण शस्त्र लागलं, मग कुबडी आली, मग कुबडीमध्ये शस्त्र आलं, मग ब्राह्मणा म्हणून माळ आली, पाणी हवं म्हणून कमंडलू आलं, लेखन साहित्य आलं, लेखन साहित्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची शाई पाहिजे, मग रंग आले, मग बोरू आले, मग कागद आले. त्यामुळे हे जरी कितीही अशाश्वत असलं तरी त्यांचा छोटा असेल, तुमच्या आमच्यासारखा मोठा नाही, पण जो काही छोटासा संसार होता ते करावं लागलंच ना. पण त्याच्यातलं अशाश्वतपण जाणून हे करायचं. घर पाहिजे, घर व्यवस्थित ठेवलं पाहिजे, घरामध्ये सगळ्या वस्तू ज्या आवश्यक आहेत त्या असल्या पाहिजेत, हे सगळं आलंच. पण हे अशाश्वत आहे असं सारखं मनाला पटलं पाहिजे, हा त्याच्यातला अर्थ. म्हणून समर्थांनी सांगितलं की हा सिद्धांत जर पटवून घ्यायचा असेल तर प्रचिती पाहिजे, म्हणजे अनुभव पाहिजे. अनुभवाने, विचारानं हे समजून घ्यावं. म्हणजे मग आपल्याला सुरुवात आपण करताना म्हटलं की ही संतांची किंवा काय म्हणायचं की बुद्धिमान माणसांनी लावलेली गोष्ट आहे, विचारांनी, विवेकांनी लावलेली गोष्ट आहे की या अशाश्वत दुनिया चालवण्यासाठी शाश्वत गोष्ट मागे आहे. ते जे आहे ते परब्रह्म. आणि त्या परब्रह्माचा आता विचारे वीण सिणावे तेची मूर्खपणे, असं समर्थ ओळीमध्ये म्हणतात 25व्या. म्हणजे काय? विचारे वीण सिणा, विचार केला नाही, या परब्रह्माबद्दल जर विचार केला नाही तो उगाचच क्षीण मात्र होईल, थकवा होईल. म्हणजे आपण गोळा करत बसू, अशाश्वत गोष्टी गोळा करत बसू आणि मग त्या आपल्यापासून दुरावल्या की दुःख करत बसू. तर ते न करता आता आपण नुसत्या वस्तूंबद्दलच बोलतो आहे, पण व्यक्तींबद्दल पण तीच गोष्ट आहे की व्यक्ती ह्या सुद्धा काही आपल्या जीवनात येणाऱ्या शाश्वत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याहीसाठी दुःखात राहणं, त्यांच्याहीसाठी आपलं उर्वरित जे आयुष्य आहे त्या उर्वरित आयुष्यामध्ये ह्या शाश्वत ब्रह्माचा जो काही अभ्यास आहे तो न करता त्या दुःखातच राहणं, असं न करता तरी आपल्याला सांगितलं की विचारे वीण सिणावे. जर हा विचार केला नाही, परब्रह्माचा विचार केला नाही, उगाच क्षीण होईल, काहीच त्याच्यातून निष्पन्न होणार नाही. आणि समर्थ आहेत त्यामुळे नुसतं असं गोडीत नाही सांगितलं की असं नका करू, त्याचा नुसता क्षीण होईल, त्याच्यातून काहीच प्राप्त होणार नाही. त्याची मूर्खपणे, हा मूर्खपणा आहे असं वागणं, अशाश्वत गोष्टींच्या मागे लागणं, त्याची मूर्खपणे, तो मूर्खपणा आहे. असं एक पाठधपाट आपण आपल्या घातला. म्हणजे विचारा वाचून, विवेका वाचून, विचारा वाचून, प्रचिती वाचून फुकट श्रम करणं मूर्खपणाचं आहे. आता श्रम काय केले? दृश्य गोष्टीतल्या वस्तू गोळा केल्या, दृश्य वस्तूंमध्ये अडकलो, हा आपला वृथाश्रम झाला. आणि वृथाश्रम करणं हे मूर्खपणाचं आहे असं त्यांनी सांगितलं. आता एखादा जो कोणी ज्ञानमार्गी आहे, अगदी पूर्ण आत्मज्ञानी झालेला नाही आहे, पण आपण आपला विचार करू, तुम्ही आम्ही, की आपल्याला असं वाटतं की हे काय आहे, दासबोध जाणून घ्यावा, आपण ज्ञानेश्वरी जाणून घ्यावी, काय बाबा गीतेत सांगितलं आहे आपण जाणून घ्यावं, असं आपल्याला वाटलं आणि या मार्गामध्ये आपण आलो. म्हणजे ज्ञानमार्गी झालो, आत्मज्ञानापर्यंत नाही मजल गेली आपली, बरोबर आहे, पण या मार्गामध्ये आपण आलो. आता असं असून सुद्धा मार्गात तर आला आहे, पण मार्गात येऊन सुद्धा तो पुन्हा या मायेत गुंतला तरी त्याला परब्रह्म समजणार नाही. म्हणजे टाईमपास म्हणून दासबोधाचा अभ्यास केला असतो, मला वेळ काय दासबोध आहे का जाईल ना मी, मग काही नाही होणार. ती प्रचिती पाहिजे, त्याच्यातून आपल्याला विवेकाने हा अनुभव घेतला पाहिजे. तर नुसतं जरी आपल्याला ज्ञानमार्ग सापडला तर नुसता ज्ञानमार्ग सापडून काही आपल्याला परब्रह्म मिळेल असं नाही. कारण पुन्हा काय होईल, त्या एकीकडे ज्ञानमार्गाला जायचं, पण ज्ञानमार्गाला जाऊन सुद्धा आपण मायेत गुंतायचं असंच असेल. म्हणजे बरोबर चूक नाही, हां, आपल्या दृष्टीने चूक असलं तरी त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल करणाऱ्याच्या. मला परवा रामकथा चालली होती 9 दिवस, तर एक मैत्रीण भेटली. अगो म्हणाली तुला भेटायचं होतं, छान झाली रामकथा, पण माझ्याबरोबर मैत्रीण होती, मग आम्ही एक्झिबिशनमध्ये गेलो. मनात म्हटलं झालं रामकथा काय ऐकली, पण ही झाली माझी बाजू की रामकथा ऐकल्यानंतर एक्झिबिशनमध्ये का जावं असं वाटलं बाबा, असं आपल्याला वाटलं. बरं आता 60-70ला काही एक्झिबिशनची आपल्याला गरज नसते,
जाण्याची. खरं म्हणजे अगदी आवश्यक वस्तू असतील तेवढ्या घेतल्या, आपण परत आलो तरी होऊन जातं. पण असं घडतं म्हणजे पुन्हा मायेत गुंतलं आहे ना. ज्ञानमार्ग मिळाला आहे, रामकथेला यावंसं वाटलं आहे, परंतु तरी देखील आपलं या दृश्य जगातलं प्रेम अजूनही कमी होत नाही हे समर्थाला सांगायचं आहे. म्हणून समर्थ सांगतात की एखादा ज्ञानमार्गी जरी झाला, असतात बरं का, पुण्यामध्ये जरा जास्तच आहे. पुण्याला दासबोध मंडळ, ज्ञानेश्वरी मंडळ आहे. माझी नणंदच आहे त्याच्यात. आम्ही म्हणाले हो, एक दिवस आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, एक दिवस आम्ही दासबोध वाचतो, पण आम्ही 2 दिवस ब्रिज खेळतो. म्हटलं वा, छान करता. आता आहे दृश्य जगातल्या या गोष्टीची आवड आहे. पत्ते खेळल्याशिवाय आणि का नाही करायचं, त्यांचा पुन्हा आपल्याला असतो. काय चूक आहे आमचं, मनोरंजन नको का, सारखं काय दासबोध ज्ञानेश्वरी वाचायचे का, आपल्याकडे उत्तर काय आहे. पण समर्थाने आपल्याला हळूच टोचणी मारली आहे. आपण ठरवायचं काय बरोबर काय चूक. त्यांनी आपल्याला सहज म्हटलं की ज्ञानमार्गी झाला आणि तरी तो दृश्यात अडकत असेल तर गडबड आहे. ज्ञानमार्गी झाला तर त्याची प्रगती व्हायला पाहिजे, लगेच नाही होणार. होईल सुरुवातीला की यालाही खुश करायचं आहे, मग आपण माझ्या मैत्रिणी आहेत, मग मी लगेच ब्रिज बंद केला तर कसं चालेल. पण मी ठीक आहे, पूर्वी आठवड्यातून एकदा जात होते, तर मग मी आता 15 दिवसांनी जाईल. हळूहळू मी आता पटवून देईन, हळूहळू मी कमी करेन. असं काहीतरी व्हायला पाहिजे ना. त्याच्यात पण आपण मायेतच गुंतत राहिलो तर मग या ज्ञानमार्गाचा उपयोग काय. ज्ञानमार्गी गेलेला माणूस पुन्हा मायेत नाही गुंताकावा, तर त्याची प्रगती होते. पुन्हा मायेत गुंतला की मग तो आपला टाईमपास झाला. ज्ञानमार्ग हा टाईमपास झाला. समर्थांचं सांगणं अगदी ठोकून ठाकून आहे, त्यामुळे आपल्याला कळेल. त्यामुळे ते म्हणतात की तो मायेतच अडकेल आणि आपलं ज्ञान काही म्हणजे दाखवत राहील की मी ज्ञानमार्गी आहे, पण प्रत्यक्षात त्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. दुसरं असं की ही माया नाशिवंत आहे किंवा आपण आता म्हटलं अशाश्वत आहे. हे सगळं जरी नाश पावलं की जे काही उरणार आहे ते ह्या चतुरपणानं आपण समजून घ्यायला पाहिजे. चतुर माणसाने समजून घ्यायला पाहिजे. एकदम काय आपण सगळं कळेल आपल्याला अशातला भाग नाही. एकदम शाश्वत परब्रह्म काय असं कळेल नाही. पण थोडं विचार करायला लागलं की वारंवार सगळे संत मंडळी या दृश्य जगाबद्दल असं म्हणतात, या दृष्टाम तद्नष्टाम. तर हे काय आहे, हळूहळू या मायेतनं आपण बाहेर पडायचा प्रयत्न केला. आता ही जी काही अवस्था आहे चतुर माणसाला समजून घेण्यासाठी सांगितलेली आहे, तुम्हाला मला सांगितलेली आहे, त्याला शब्दांनी सांगता येत नाही. म्हणजे त्या ज्ञानमार्गात प्रवेश केल्यावर त्या माणसाची प्रगती सगळ्यांची सारखीच होईल असं सांगता नाही येणार. कदाचित बुद्धिमान असेल, चतुर ह्या शब्दाचा अर्थ बुद्धिमान, शब्दात किंवा बोलण्यात चातुर्य असणारा एवढाच त्याचा अर्थ नाही. तर चातुर्य असणारा म्हणजे बुद्धिमान असणारा, विचारी असणारा, विवेकी असणारा, या माणसाची जी काही प्रगती होते ती शब्दाने नाही सांगता येणार. की असं का झालं. आपण म्हणतो ना की इतक्या परवाच आपण सिनेमा बघून आलो मुक्ताई, इतक्या लहान वयात ह्या भावंडांची जी पहुंच होती, 1400 वर्षाच्या चांगदेवाला त्या मुक्ताईने जे काही सुनावलं ते पाहिलं की आपल्याला आश्चर्य वाटतं ना की हे काय आहे. तर ते सांगायला आपले शब्द नाहीत आपल्याजवळ की असं का होतं. हे त्यांचं स्वानुभवाचं ज्ञान आहे, साधनेतनं मिळालेला तो एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा असा आहे. त्यामुळे सभोवतालचे लोक काय म्हणतात किंवा काय तर्क करतात, काय अनुमान काढतात, असं सगळं आपल्याला तसंच्या तसं पटेल असं नाही. आपला आपण विचार करायचा, आपला आपण विवेकाने, आपला आपण प्रचिती, आपला आपण स्वानुभव घ्यायचा आणि मग आपल्याला या शाश्वत परब्रह्माबद्दल जे कळेल ते खरं आहे. हां, मार्ग दाखवण्यापुरता याचा उपयोग होतो आहे, संत सांगतात, पण संतांना जो की परब्रह्माचा अनुभव आला आहे तो आपण घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आपण पुन्हा या अशाश्वत दुनियेत अडकणारच. ते अडकायला नको असेल तर आपण काय करायचं, त्यात आपला आपण विवेक करायचा, आपला आपण विचार करायचा, आपला आपण अनुभव घ्यायचा. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपण कसे असतो माहिती आहे का, अल्पसंतुष्ट असतो. थोडंसं काहीतरी आपल्याला मिळालं की आपल्याला तर झालं. मी गमतीनं म्हणते, किती बायका मला भेटतात ना आणि मग दासबोधाचा वर्ग आहे का तुमच्याकडे. मग मी म्हटलं ना हो आहे दासबोधाचा वर्ग. मी माझी तशी पत्रकार दासबोधाच्या परीक्षा झाली आहेत. मग मी बोलत काहीच आहे, पण मनात येतं की ते 3 वर्षामध्ये 12 ते 36 सभासांचा अभ्यास होतो. हो, 200 सभास आहेत. त्या 200 सभासातल्या 36 सभासांचा अभ्यास झाला की आपल्याला वाटतं आकाशाला लागले आपले हात. काहीच अभ्यास होती, ती एक चुणूक आहे, ती एक झलक आहे. ग्रंथ काय आहे हे आपल्याला कळावं एवढ्यापुरतीच ती परीक्षा आहे. साध्या गाळलेल्या जागा भरा, ओव्या पूर्ण करा, या अर्थाची ओवी लिहा, अशी परीक्षा आहे. ती काही फार मोठी अगदी सगळा ग्रंथ अभ्यासला आहे आणि तो ग्रंथ कळला अशी काही परीक्षा नाही आहे. पण माझ्या झाले 3 परीक्षा झाल्या, केव्हाच दिली आम्ही, पुढे काय. तर असं होतं. म्हणून ते सांगतात की लोक जे काही म्हणतात
त्याच्या काही नादी आपण लागायचं नाही. आपला आपला अनुभव आपण घ्यायचा. आपण फार ह्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एवढंच सगळं झालं की आपले हात टेकले असं आपल्याला वाटतं आणि तेवढ्याच अनुभवाला कवटाळून आपण बसतो. मला कळलं आहे, माझं झालं आहे तर, आणि त्यांनी प्रगती होत नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की प्रगती व्हायला हवी असेल त्यात आत झेपून जायला पाहिजे, झोकून टाकला पाहिजे आपल्या सगळ्या, आपला वेळ, आपली सगळी शक्ती आपण या अशाश्वत दुनियेत खर्च करतोय ती काढून शाश्वत परब्रह्मामध्ये खर्च केली पाहिजे, तरच आपल्याला शक्यता आहे. मुलींना आवडत नाही पण सकाळी 8:05ची गाडी असते. 8:05ची गाडी पकडायची किती धावपळ होते. आता ह्याला पोळ्यांना बाई असते, लिपस्टिक लावायला वेळ असतो, पूजा करायला वेळ नसतो, महत्त्व कशाला द्यायचं हे आम्हाला माहिती नसतं, म्हणून असं घडतं. पण आपण असं सांगितलं तर लागेल. जेव्हा केव्हा कळेल तेव्हा कळेल काय शाश्वत काय अशाश्वत, तेव्हाच ही गोष्ट कळेल. त्यामुळे हे काही कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपण अल्पसंतुष्ट असतो, एवढंसं झालं की आपल्याला वाटतं आपल्याला सगळं आलं आहे, पण तसं नाही. त्या अनुभवाला कवटाळून बसलं तर आपली प्रगती होणार नाही. त्या शाश्वत परब्रह्माच्या मागे लागलं, हात धुवून मागे लागलं पाहिजे, तर आपल्याला कदाचित थोडंसं कळेल. म्हणजे असं ना, एखाद्याला जरा काहीतरी 4 शब्द यमकाचे मिळाले, रटफ काहीतरी करता आलं, चारोळी तयार करता आली की लगेच वा, हा म्हणजे अगदी प्रतिभा संपन्न कवीच झाला. तसं आहे की फार मोठं आपल्याला ज्ञान झालं असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात खरं तर एका अर्थाने साधकाची असं वाटणं ही साधकाची अधोगतीच आहे. कारण ती कविता, मग त्याच्याखाली आपलं नाव, मग 4-2 अंगठ्या आलेत की नाही बघणं, मग त्याच्यासारखा आपला वेळ जाणं, काय झालं साधकाचं, तर आपली अधोगती होते. त्या या सगळ्या अशा अशाश्वत दुनियेमध्ये आपण न अडकणं, तरच आपल्या काहीतरी प्रगतीची किंचितशी का होईना आपली प्रगती होईल. सातत्यानं आपण हे जर केलं तर आपल्याला कदाचित शाश्वत परब्रह्म काय आहे ते समजेल. आपलं जीवन तर इतकं अशाश्वत आहे, आपण अनेकदा म्हणतो पण उद्या काय होईल आपल्याला माहिती नाही असं आपण म्हणतो, पण तरीही गृहीत धरतो आपण आहोत असं, आणि आपण आहोत असं गृहीत धरूनच वागतो. अगदी फार दीर्घकाळाचा जरी विचार केला नाही तर अगदी लगेचचा तरी आपण 4 महिने 6 महिने वर्ष 2 वर्ष 5 वर्ष एवढा विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो. माझी मैत्रीण मला सहज म्हणते, मीरा मी 80 वर्ष इथे आता राहणार आहे, माझा मुलगा आहे परदेशामध्ये, पण मी त्याला सांगून टाकलं आहे काय कागदपत्र करायचं ते कर, 80व्या वर्षी मी तुझ्याकडे राहायला येणार. मी मनातलं मला म्हटलं पण 80पर्यंत राहायला पाहिजे इथे. तर त्याला काय आपल्या हातातच इतकं शाश्वत जगणं जीवन आहे आपलं की आपण काहीच म्हणू शकत नाही. पण असा जो काही दीर्घ कालावधी जरी आपल्याला वाटला की आपल्याला माहिती नाही किती काळ आपल्याला राहायचा आहे असा, तरी देखील संबंध विश्वाच्या उत्पत्ती स्थितीचा जर आपण विचार केला तर तो लहानच आहे. कारण विश्वाच्या संबंध उत्पत्तीचा आणि लयाचा विचार केला तर आपण युगांचा विचार करतो. ती युगांच्या वर्षांचा विचार केला तर त्यानिमित्तानं आपलं 70, 80, 90, 100 वर्ष ही म्हणजे काय अगदीच अल्प आहे. त्यामुळे तो विचार केला तर आपल्याला कळेल. पण आपलं होतं असं की समर्थांनी वर्णन केलं आहे की मगरीच्या तोंडामध्ये मासोळी आहे, मगरीच्या तोंडात मासोळी आहे आणि ती मासोळी आपल्याला स्वतःला सुरक्षित समजते. शक्य आहे का ती कधी तुझं गिळंकृत करेल क्षणार्धात, तसं म्हणे आपलं आहे. आपण या सगळ्या दृश्य जगामध्ये आहोत, पण विश्वाचा जर कालावधीचा विचार केला तर आपण विश्वाच्या ह्याच्यात कुठेच नाही आहोत, काहीच आपलं हे नाही आहे. तसं म्हणे आपलं घडलं आहे. जगातली प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे, हे लक्षात ठेवून माणसानं वागावं आणि असं लक्षात ठेवून वागणं हेच आपल्या कल्याणाचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी खरं म्हणजे हा समास कळलं आपल्याला की हे लक्षात ठेवायचं, वागायचं असंच, या दृश्य जगातच राहायचं आहे, त्यामुळे हे सगळं करायचंच. पण मनाला सारखं पटवायचं की हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं नाशिवंत आहे. रोज त्याला सकाळी उठलं की नमस्कार करून सांगायचं, अरे वा उठवलंच वाटतं, मग आता करूया आपण सगळे उद्योग. रात्रीतच काही गडबड झाली तर आमच्या आथश्रीमध्ये काउंटरवरच्या त्या मुलाला रोज एक काम आहे, रात्री 10 वाजता 9:45 ते 10 या दरम्यान तिथे एक जे आजी आजोबा राहतात त्यांना सगळ्यांना तो फोन करतो. तरी फोन, हॅलो आजी, गुड नाईट टाक, गुड नाईट टाक, सगळ्यांना फोन करतो जे एक राहतात त्यांना. आणि सकाळ झाली की पुन्हा फोन करतो, गुड मॉर्निंग आजी, गुड मॉर्निंग आजोबा टाक. काम तेवढंच की तरी काय जे 20-25 जण तिथे एक राहतात, रात्रीत काही झालं तर कळणार कसं? दुसऱ्या दिवशी कधी कामवाली येईल किंवा कोण येईल त्यावेळेला कळणार.
त्यामुळे त्या काउंटरच्या मुलाला ही जबाबदारी आहे की रोज सकाळी 6 ते 7 आणि रात्री 9 ते 10 सगळ्या म्हाताऱ्या मंडळीला फोन करायचं. कारण काय, जग अशाश्वत आहे. पटलं आपल्याला, कळलं आहे आपल्याला, तसं करतो आहे आपण, हे सारखं समजून घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा असं म्हटलं आहे की आपण डोळ्यांनी हे सगळं पाहतो आहे, सगळ्याचा जो काही सर्वनाश होतो आहे तो आपण पाहतो आहे, त्याचं दुःख पण आपल्याला होतं. कारण आपण या अशाश्वत जरी असलं तरी याच्यामध्ये असं की अडकलो आहे की इथल्या वस्तूंचा विनाश होणं, इथल्या व्यक्तींचा विरह होणं हे आपल्याला दुःखदायक असतंच. पण याच मृत्यू लोकामध्ये हे सगळं पुन्हा पुन्हा येत असतं हे पण आपण पाहतो आहे ना. पुन्हा आपल्याला जन्म घ्यायचा आहे, पुन्हा आपल्याला अशाच संसारात राहायचं आहे, पुन्हा आपला कोणीतरी आई वडील असणार आहे, कोणीतरी आपला नवरा असणार आहे, कोणी आपली मुलं असणार आहे, हे सगळं पुन्हा पुन्हा घडतं आहे, पुन्हा पुन्हा होणार आहे. त्यामुळे आपण असं दुःख करण्यात काही अर्थ नाही असं माऊली पण आपल्याला सांगतात. आता हे सांगायला सोपं आहे, परंतु समर्थांनी मनाच्या शोकांमध्ये एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे असं पण आपल्याला सांगितलं. त्यामुळे सगळीकडून चारी बाजूनी वणवा पेटलेला आहे आणि पांडवांना त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तसं सगळं आपलं आहे. अशाश्वत गोष्टींचा सगळा वणवा आपल्या भोवती पडलेला आहे. बाहेरच्या बाजूला शाश्वत परब्रह्माची ओढ आपल्याला लागलेली आहे. तिथे आपल्याला ह्या सगळ्या अशाश्वत गोष्टींच्या जळत्या सगळ्या वणव्यातून बाहेर पडायचं आहे. चांगलं. आता अर्जुनाला बाहेर पडायचा मार्ग भगवंतांनी दाखवला. भोवताली असंच होतं, वणवा पेटलेला आहे. म्हणून त्यांनी पहिल्याच अध्यायात सांगितलं, विषाद वर्णन केला की ह्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही, हातातलं धनुष्यसुद्धा गळून पडलं. त्या अर्जुनाला भगवंतानी या जळत्या वणव्यातून सुरक्षितपणानं बाहेर आणलं. तसं तुम्हा आम्हालासुद्धा या अशाश्वत दुनियेतून समर्थ अगदी सहज सुखरूप बाहेर आणतात. ते म्हणतात या मार्गाने जा, विचाराच्या विवेकाच्या सहाय्यानं या अशाश्वत गोष्टींमध्ये तुम्ही अडकला नाही तर तुम्हाला परब्रह्म म्हणजे काय हे कळेल. या मृत्यूलोकात वावरणं म्हणजे हे असं आहे, चहूबाजूनी अग्नी पेटलेला आहे, अशा वणव्यात राहण्यासारखं आहे. असं आपण राहतो आहे. आता याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं. अर्जुनाने जशी भगवंताची साथ धरली, अर्जुनाचे आपले जीवनाचे जे दोर होते ते त्या भगवंताच्या हातात दिले, तसे आपण आपले दोर समर्थांच्या हातात देऊन टाकायचे आणि बिनधास्त राहायचं म्हणजे आपलं काम झालं. अशा शाश्वत परब्रह्माबद्दल समर्थ वर्णन करतात. आता ह्या वर्णनाच्या ज्यांनी विचार केला तर एक समर्थ माऊलींची ओवी आहे, अगा विषाचे कांदे वाटुनी. जमिनीच्या खाली जे हे निघतात त्याच्यामध्ये काही विषारी पण असतात आणि तो रस घेई पिऊ नये. माहिती नाही आहे, हळं ओळं खाल्याविनं खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. पण तरी देखील आपल्याला माहिती नसणारी जमिनीखाली मिळालेला एखादा कंद आणि तो जर आपण खाल्ला आणि तो नेमका विषारी निघाला आणि त्याला जर आपण म्हटलं की अरे वा अमृतच आहे असं म्हणाले, अमर होणं आहे. अमर होणं इतकं काही सोपं नाही आहे. या दृश्य जगातलाच सगळा रस प्यायचा आणि अमर होई म्हणायचं हे तर शक्य नाही आहे. तर हे कसं आहे, तर या विषारी कांद्यातला रस घेणं आहे आणि विषारी कांद्यातला रस घेऊन म्हणायचं की मला जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे. असं कसं होईल. एक तर ह्याच्यातून सुटायचं असेल तर या अशाश्वत ह्याच्यापासून आपल्याला दूर गेलं पाहिजे. हे सगळं जे जग आहे ते अनित्य आहे, यासंबंधी आपण काहीच विचार केला नाही. म्हणजेच काय केलं, विषारी त्या कंदाचा हे घेतला, दृश्य जगामध्ये अडकलो. त्या दृश्य जगाचा आपण काहीच विचार करत नाही आहोत. याचा अर्थ असा की माऊली म्हणतात तसं की आपण विषारी कंदाचा रस प्यायलो आहे आणि आपल्याला हवं आहे मात्र काय, आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे. मग सुटायचं म्हणजे अमृत हवं आहे. मग अमृत हवं आहे आणि पितोय मात्र हा कडू रस, विषारी रस, असं कसं होईल. त्यामुळे जर अमृत हवं असेल तर अमृत मिळण्याच्या मार्गानेच जायला पाहिजे. तो भगवंत बसलेला आहे आपल्याला अमृत द्यायला, त्याच्याकडेच आपल्याला गेलं पाहिजे. बरा निश्चयो तो शाश्वताचा करावा. मनाच्या श्लोकात या शाश्वताबद्दल समर्थ वारंवार सांगतात. आणि कसं करावा तर बरा निश्चयो, जो काही पक्क पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे, तो शाश्वताचा करावा. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा क्षणिक सुखाचा विचार करतो आणि फसतो. आणि ते क्षणिक सुख त्या क्षणाला म्हणजे खाण्यापिण्याबद्दल आपल्याला लगेचच कळतं. आंब्याची डाळ चालत नाही हे अनेकदा अनुभवाला आलेलं आहे. पण मोह
खाल्ली बाऊलभर, परिणाम व्हायचा तो व्हायला नको असेल तर रसनेवरती काबू ठेवा, खाऊ नका ते नाही. असं जे आपलं होतं तर आपल्याला हा तर अगदी लगेचचा फायदा तोटा आपल्याला कळतो. म्हणजे व्यवहारात तर इमिजिएट ॲक्शन आपली होते, जे काही चुकलं की शासन, बरोबर केलं फायदा, हे आपल्याला व्यवहारात कळतो. इथे तर काय दीर्घकालीन विचार आहे, आयुष्यभराचा विचार करायचा आहे. त्यामुळे इथे तर आपल्याला काय लाभदायक आहे हे आपल्या विचारात घेतलं पाहिजे. खरं तर म्हणतात तसं की प्रभाते मनी रामचिंतित जावा, असंच म्हणायला पाहिजे. सकाळच्या म्हणजे नुसत्या सकाळी नाही, आयुष्याच्या सकाळी, म्हणजे बालपणापासूनच हा विचार करायला हवा. पण आपण उशिरा का होईना हा विचार आपल्या मनात येतो आणि आपण म्हणतो आत्ता तरी आला आहे ना, तर असं नाही पुरत आपल्याला. पण ठीक आहे, जेव्हा केव्हा आला तिथपासून आपला मात्र मोजणी चालू होते, असा पण आपल्याला भगवंतानी एक आधार दिलेला आहे की ठीक आहे, आम्हाला लहानपणापासून नाही बाबा कळलं, आमची 60 वर्ष अशीच गेली वाया, रिटायर झाल्यावर बघून आत्ता आम्ही लागलो, हरकत नाही. इथून पुढे आपली मोजणी सुरू झालेली अध्यात्माची, पुढल्या जन्मामध्ये आपल्याला लवकर ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तर प्राचीन ऋषींनी किंवा संतांनी आपल्याला हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत कसं पोचलं, तर अनेक साधकांनी, अगदी रमण महर्षींपर्यंत, विवेकानंदांपर्यंत आपण जर आलो, कुठून अपौरुषेय वेदांतापासून ते आत्तापर्यंतच्या या सगळ्या लोकांपर्यंत जर आलो, तर हा सगळा विचार या मंडळींनी आपल्या साधनेद्वारा समजून घेतला आणि असं आपल्यापर्यंत पोचवलं. नाहीतर हे काही आपल्याला लिहिलेलं नाही मिळणार, लिहिता येणारच नाही, शब्दात व्यक्तच करता येणार नाही, अशी ही गोष्ट आहे. मग आपल्यापर्यंत आली कशी, तर विविध मार्गाने, विविध संतांनी, विविध तपस्वी ऋषी मुनी आणि विचारवंत या सगळ्यांनी आपापल्या बुद्धीला जे काही पटलं ते आपल्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला सांगितलं की हे मनाला आकलन होणारं नाही, हे बुद्धीला आकलन होणारं नाही, पण तरी देखील विचाराने, प्रचितीने आपल्याला समजता येईल. सांगता येणार नाही, असंच्या असं शब्दात वर्णन करता येणार नाही. आता हे फक्त आपल्यापुरतंच नाही आहे, तर मार्क्स आणि फ्राईड यांची मतंसुद्धा आपल्या लक्षात येते की टिकली नाहीत. 50-75 वर्षापर्यंत त्यांच्या मतांचा खूप मोठा प्रभाव होता. मग त्यांना त्यांचं तत्त्वज्ञान गुंडाळावं लागलं. अगदी त्याच्यात कशाला फ्राईडची तर अगदी म्हणजे अतिरेकी भूमिका होती की त्याच्या शिष्यानीच खंडन केलं. मी यांचं वर्णन का करते, मी काही फ्राईड वाचलेला नाही आहे किंवा मी काही मार्क्स वाचलेला नाही आहे, पण मी यांचा आधार घेतला आणि ज्यांनी कोणी विवेचन केलेलं आहे त्यांनी हे, म्हणजे बेलसाई बाबांनी हेच लिहिलं आहे म्हणून मी त्यांचा आधार घेऊन आपल्यापुढे मांडलं. का तर आत्ताच्या घडीला आपल्याला जे वारंवार असं सांगितलं जात आहे की मुसलमानांच्या ह्याच्यात लिहिलेलंच आहे की हिंदूंना 2च मार्ग आहेत, एक तर तुम्ही मुसलमान व्हा, नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. तर हे तत्त्वज्ञान त्यांच्यामध्येच आता टिकणार नाही, अशा पद्धतीचा आता विचार केला पाहिजे की त्यांनाच कळलं पाहिजे की आपलं चुकीचं आहे. हे मारणं, हिंसा करणं हे योग्य नाही आहे. हे जे काही त्यांचं तत्त्वज्ञान त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे, हे त्यांचंच तरी खोडून टाकलं पाहिजे. तर यापूर्वी असं घडलं आहे की जी चुकीची मतांतरं असतात, टिकत नाही, आपण अशाश्वताचा विचार करतो आहे ना, तर त्यांचं हे जे तत्त्वज्ञान पुन्हा पुन्हा आपल्यावर आदळलं जात आहे, सांगितलं जात आहे. गेले 8 दिवस आपण जे काही ऐकतोय, पाहतोय, तर प्रत्येक वेळेला आपल्या अगदी अंगाची लाही होते की हे काय, आम्ही जीवात जगायचंच नाही. बरं, आज असं नाही की 40 देश त्यांचे आहेत, मुसलमान बहु असणारे असे इतके देश आहेत, त्या सगळ्यांनी जर असं हे केलं आणि हिंदू म्हणून जो कोणी स्वतःला म्हणतोय की मी हिंदू आहे आणि त्याला मारूनच टाकला, असं कसं चालेल. तर यांचं जे चुकीचं तत्त्वज्ञान आहे ते चुकीचं तत्त्वज्ञानच त्यांच्यामधल्या विचारवंतांनी चुकीचं आहे असं दाखवून दिलं पाहिजे आणि हे सगळं बदललं पाहिजे, असं आपल्याला विचार करायला हवा. मी नेहमी म्हणते एक सारख्या गेल्या 8 दिवसामध्ये मी अनेक लोकांशी हा विषय बोलते, तेव्हा मला अनेकांनी असं सांगितलं की मी म्हटलं असं नुसतं प्रार्थना करायची, एकत्र यायचं, यांनी काय होणार आहे, त्यांच्यात काय मत बदलणार आहे, नाही. याच्यासाठी एकत्र यायचं. आपलं संघटन का दाखवायचं, तर हिंदूंच्या संघटनाने हिंदूंची संस्कृती किती उत्कृष्ट आहे, किती उत्तम आहे, कशी जगामध्ये तीच अभिमानास्पद आहे हे दाखवून देताना त्यांच्या चुका काय ते त्यांना आपोआप कळतील आणि त्यांच्यामध्ये बदल होतील. याच्यासाठी आपण संघटित व्हायचं. संघटित व्हायचं म्हणजे काय करायचं, का मठमंदिरामध्ये गर्दी करायची, का मठमंदिरांमध्ये कार्यक्रम करायचे, का तुम्ही आम्ही घरात बाहेर सगळ्यांशी हा विषय बोलायचा, तर त्याच्यामागे हे आहे. जसं फ्राईड आणि मार्क्सची मतं त्यांच्याच शिष्यानी 70-75 वर्षामध्ये घालवून टाकली आणि चुकीचं असं दाखवून दिलं, तसं यांच्या विचारवंतांनी, त्यांच्याकडे पण आहेत
विचारवंत नाही तशातला भाग नाही आहे. मोदींनी त्यांच्या विचारवंतांची घेतलेली मीटिंग आता आपल्याला व्हिडिओ बघायला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी हा विचार केला पाहिजे की आमच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेल्या ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, अशी हिंसा करणं चूक आहे, त्याच्यात तरी बदल केले पाहिजे. असं म्हटलं जरा मला धीर आला. आणि म्हणजे लागेल, वेळ लागेल. ही गोष्ट काय अशी इतकी वर्षांची चालू आहे, हजारो वर्षांची, ती काही लगेच बदलणार नाही आहे. पण कोणीतरी मंडळी अशी उठतील आणि हे चुकीचं आहे असं आपल्याला दाखवते. मनुष्यांच्या म्हणजे सन्मार्गाला जायचं असेल, चांगल्या हे करायचं असेल तर अशा प्रकारचं चांगल्या गोष्टी लोकांमध्ये वाटणं, काय बरोबर आहे काय चूक आहे ते सांगणं, हे करायलाच हवं. असं सगळं ते सांगितलं आहे. मनाच्या श्लोकांमध्ये ह्या सगळ्या दृश्य जगाबद्दल किंवा देहबुद्धीबद्दल अनंत श्लोक आहेत. आपण सायमल्टेनियसली आठवड्यातून एकदा मनाच्या श्लोकांचा पण अभ्यास करतो आहे. त्यामुळे हे वाचत असताना सारखं मनाचे श्लोक पण आठवायला लागले. त्या अशाश्वत असणाऱ्या गोष्टी आपल्याला काही वेगळ्या सांगायला नकोत, सभोवताली आहेतच. शाश्वत असणाऱ्या परब्रह्माचा विचार आपल्याला करायचा आहे. अशाश्वत असणारे जे सगळे विकार आपण सुरुवातीला पाहिले ते कुठलेच विकार म्हणजे विशेष करून आपल्याला असणं, राहणं आणि नष्ट होणं हे तर आपल्याला कळलंच आहे. पण त्याखेरीज आपल्या पुरता विचार करायचा झाला तर आपल्याला जे राग, लोभ, मद, मत्सर सगळे येतात हे सगळे त्या परब्रह्माकडे नाही. त्या परब्रह्माला आपण जाणलं की ती एक खूण आहे की आपलं हे सगळं कमी झालं का अजूनही आपल्याला येतोच आहे राग, असं होत आहे. असा पण सगळ्या आपल्याला खुणा या समर्थाने एकीकडे दाखवून दिलेला आहे. त्या शाश्वत परब्रह्माचा विचार आपण आजच्या समासात केला आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला लगेच शाश्वत झालं की समर्थ लगेच आपल्याला चंचल सांगणार. म्हणजे आता हे शाश्वत लक्षण कळलं आहे ना, पण तरी देखील आपल्याला ते चंचल लक्षण पण सांगणार की काय नेमकं घडतं. कळल्यासारखं तर वाटतं, पण कळल्यासारखं वाटलं तरी परत आपण मन चंचल आहे ना, त्या चंचल मनाला पटलं असलं तरी ते परत त्या सापशिडीच्या खेळासारखं छानपैकी चढून गेलो शिडीवरनं आणि खाडकन पुन्हा तळात आलो तसं आपलं होतं. ते मन चंचल असल्यामुळे त्या चंचल मनाचा विचार आपण पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदाया माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरव्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो. तुझ्या समही आमुची तन्ही देश कार्य पडो. जय जय.